आज आम्ही घरच्या घरी पिझ्झा सॉस बनवणार आहे. त्यासाठी हे लागणारं साहित्य आहे. हे साहित्य फक्त 4 ते 5 माणसांपुरताच आहे. हे मी आता मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही चॉपरलाही वाटू शकता, मिक्सरलाही वाटू शकता. तर आता मी हे वाटून घेते. मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलं आहे. आता आपण हे साहित्य बघूया. हा घरगुती मसाला, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, गरम मसाला आणि 10-12 लसणाच्या कळ्या. ते मी 3 पळ्या तेल टाकलं आहे. ह्याला तेल जास्त लागत नाही. तर आता आपण माझं तेल गरम झालं आहे तर मी याच्यामध्ये लसूण परतून घेते. हा लसूण टाकते. लसूण चांगला परतून घ्यायचा. लसूण परतून झाला आहे. आता यामध्ये आपण हा जाडसर वाटलेला कांदा घालून घेऊया. कांद्याचा रंग हलकासा बदलला आहे, थोडा शिजला आहे. आता याच्यामध्ये मी शिमला मिरची जाडसर वाटलेली आहे ती टाकून घेते. ही पण आपल्याला पूर्ण थोडीशी शिजवूनच घ्यायची आहे. मिक्स करूया चांगलं आणि ह्याच्यावर झाकण घेऊन आपण थोडी शिजवून घेऊया. बघूया आता आपण कसं झालं आहे. शिजत आली आहे मिरची पण शिजली आहे. आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो वाटलेले टाकून घेते. ह्यालाही आपण मिक्स करून थोडं शिजवून घेणार आहे. टोमॅटोचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे. बघूया सगळं मिश्रण शिजलं आहे का. मस्त छान शिजलं आहे आता आपले मिश्रण. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. मसाला, हळद, मीठ आणि गरम मसाला सर्व हे मिक्स करूया. मसाले सर्व मिक्स झाले. आता आपण स्लो गॅसवरती 5 मिनिटं याला वाफ देऊया. आपला घरगुती पिझ्झा सॉस रेडी आहे. आपण पिझ्झाचं साहित्य बघूया आता. पिझ्झा सॉस, मोझरेला चीज, नॉर्मल चीज, फ्राईड पनीर, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो, बटर आणि पिझ्झा टॉपिंग्स. आपण पिझ्झाचा वरचा बेस थोडासा क्रिस्पी झाला की काढून घेऊया. सर्व कॉर्नर्स कव्हर करून घेऊया आपण. मग त्याच्यावरती हे मोझरेला चीज जे आहे ते टाकूया. त्याच्यावर थोडंसं हे प्रोसेस चीज आहे ते पण ग्रेट करूया. त्याच्यावर थोड्याशा वेजीज टाकूया. मला हवे तेवढे वेजीज तुम्ही टाकू शकता. ते पनीरचे स्लाइसेस म्हणजे आपण फ्राईड करून घेतले आहेत. थोडंसं चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो. तव्यावरती थोडंसं बटर लावून घेऊया. त्याच्यावरती आपला रेडी पिझ्झा ठेवूया आणि थोडा वेळ झाकण देऊन गॅस स्लो करून मंद आचेवरती हा वाफत ठेवूया. आपण बघूया आपलं चीज मेल्ट झालंय की नाही. हेच आपला पिझ्झा रेडी आहे. तर तुम्हाला आमची होममेड पिझ्झाची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.